बुलढाणा शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक MRI, CT स्कॅन आणि एक्स-रे सेवा मागील 3 आठवड्यापासून पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत। यामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत असून तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयाचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे। राज्यातील जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRI, CT स्कॅन व एक्स-रे सेवा देण्याची जबाबदारी शासनाने एका खासगी कंपनीकडे दिली आहे। काही ठिकाणी कंपनीने स्वतंत्र युनिट उभारले आहेत, तर काही रुग्णालयातील विद्यमान युनिट ताब्यात घेऊन सेवा सुरू ठेवली होती। मात्र गेल्या 3 महिन्यापासून शासनाकडे तब्बल 45 कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याने कंपनीने राज्यभरातील सर्व तपासणी सेवा बंद केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की शासनाने निधी लाडकी बहीण सारख्या योजनेकडे वळवल्यामुळे आमची बिले वेळेवर मिळत नाही। परिणामी कर्मचारी पगार, मशीन मेंटेनन्स आणि दैनंदिन खर्च भागवणे अशक्य झाल्याने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला। दरम्यान या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिरजदार यांनी प्रतिक्रिया देत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे। मात्र तोपर्यंत रुग्णांनी नक्की कुठे जायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। वेळेत निर्णय न घेतल्यास रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात शासकीय रुग्णालयातील एक्स-रे आणि सीटी स्कॅन बंद आहे। कारण काय आणि कधी सुरू आहे? आमच्याकडे खामगाव, शेगाव आणि बुलढाणा जनरल हॉस्पिटल येथे सीटी स्कॅन सेंटर्स आहेत, परंतु आम्हाला 2/12 रोजी जे काही कृष्णा डायग्नोस्टिकने जे काही लेटर दिलेलं आहे त्याने आम्ही सर्व्हिसेस तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही बंद करत आहोत असं लेटर दिलेलं आहे। तरी पण आम्ही प्रत्येक पेशंट जो येणार आहे त्यांचा सीटी स्कॅन काढतोय, आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे, ते रिपोर्टिंग पण करून घेत आहेत। त्याला बाकीचा एक्सरे आमच्या प्रत्येक आरएसला एक एक्सरेची सिस्टीम आहे की कृष्णा डायग्नोस्टिक कडनं रिपोर्टिंग होते। आम्ही त्याने रिपोर्टिंग देण्याचं थांबवलेलं असलं तरी आम्ही प्रत्येक पेशंटचा एक्सरे काढतो आहे आणि स्वतः मी चेस्ट फिजिशियन असल्या कारणाने कुठे जर प्रॉब्लेम असेल तर एक्सरे पण मी रीड करत असतो। चेस्ट एक्सरेला जास्त प्रॉब्लेम आहे शासनाकडे त्या बाबतीमध्ये मला काही डिटेल्स माहित नाही। जर आमचे बिल किती बिल थकीत आहे याच्याबद्दल मला कळलं। त्याच्यामध्ये साहेब तसं त्याने लेटर दिलेलं आहे, तरी लवकरात लवकर आम्ही बोलून वरती संबंध साधून लवकरात लवकर सुरू करू। आमच्याकडे मशीन इन्स्टॉल झालेली आहे, मशीनचं टेक्निकल स्पेसिफिकेशन जे होतं त्याप्रमाणे आम्ही वरी स्टेटला कळवलेलं आहे, तरी आम्हाला स्टेट लवकरात लवकर ते त्याबाबत पण आम्हाला परमिशन देईल लवकरात लवकर ते पण नाही। त्याच्यामध्ये आमच्याकडे जो रुग्ण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करण्यासाठी येतो त्याच्याकडनं आम्ही कुठले पैसे आकारत नाही। जर एखादा रुग्ण प्रायव्हेट मधून आलेला असेल तर ते नियमानुसार जे काही त्या नियमानुसार कार्यवाही केली जाते। महाराष्ट्र T24 करता सचिन पाटील, अकोला, बुलढाणा। আপনার হনো কামত লাগাও আজই কল করক 1-800-313-1212